ऊसाचा ॲव्हरेज साधारणपणे 10 ते 20% खाली आलं आहे. जर तुम्ही ह्याचा जर विचार केला, केळीसारख्या जर पिकाचा विचार जर केला, जवळजवळ केळीची प्रोडक्टिव्हिटी जवळजवळ 30 ते 40% खाली आलेली आहे. आता ह्यात काही गोष्टी आपण पुढं बदलणं गरजेचं आहे. आता वातावरणात थोड्याशा अडचणी आलेल्या आहेत, त्यानुसार आपण टप्प्याटप्प्यानं जाऊया. आपले इथे साधारणपणे अजूनही पारंपरिक पद्धतीनं कंद लागण केली जाते. कंद लागणीला मी विरोध करत नाही, पण कंद लागण करत असताना तो कंद काय क्वालिटीचा आहे. आज जर शेतकऱ्यांना जर विचारलं की हा कंद कुठल्या बागेतला आणि त्यांनी कधी लावला होता, बरेच शेतकरी सांगू शकतात की बाबा हे आमचं जैनचं आहे रोप, हे आमचं मायक्रोसनचं रोप आहे, हे आमचं बाबा की तुमचा कॅलसचं आहे, किंवा XYZ कंपनीचं रोप होतं, त्याचा आम्ही बाबा कंद काढून घेतले आणि लावले. आज असे बरेच शेतकरी आहेत ज्यांना माहीत नाही की बाबा हा कंद किती वेळा ट्रान्समिट झालेला आहे. ट्रान्समिट म्हणजे काय की बाबा आई परत मुलगी, त्याची परत खाली मुलगी, त्याची मुलगी. आम्ही परवा असाच एक मागच्या कार्यक्रमामध्ये इजळीमध्ये जो कार्यक्रम झाला, आम्ही तिथून एक ते जे कंद आणले होते दाखवायसाठी शेतकऱ्यांना, फरक दाखवायसाठी, ते त्यांना विचारलं तर साधारण 25 वेळा ट्रान्समिट झाले होते. म्हणजे रोपं लावून 25 वेळा ते ट्रान्समिट झालेले होते. मग मला सांगा, 25 वेळा जर ट्रान्समिट झाले तर त्या पिकामध्ये दम राहणार आहे का हो? कधीच राहणार नाही. मग त्यामुळे आपण काय म्हणतोय बाबा, कंदवाले शेतकरी काय म्हणतात, आम्हाला 20 किलोचा घडा आला तरी बाद झाला. आपण जेवढी शक्य तेवढी, मी सगळ्यांना फोर्स करत नाही, पण जेवढं शक्य तेवढं आपण रोपांच्या लागणीवरती जाणं गरजेचं आहे, काळानुरूप बदलणं गरजेचं आहे. आज आपण नाव घेतो की बाबा करमाळा असेल किंवा तुमचा जेऊर भाग असेल किंवा तुमचा इकडं टेंभुर्णी भाग असेल, इंदापूर भाग असेल, हा भाग आपल्यापेक्षा पुढं आहे म्हणतो. पण त्यांनी का पुढे गेलेत हे आपण कधी विचार केला आहे का? आपले बरेच जण शेतकरी आमचे तिकडचे प्लॉट व्हिजिट करायला जातात, तिकडच्या गोष्टी नवीन आपण घेऊन येतोय. पण आपण जर बेसच चुकीचा निवडला तर मग पुढं आपल्याला उत्पादन त्या पट्टीत निघणार नाही आहे. तुकाराम महाराज म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणजे काय की जर बी चांगलं असेल तर आपल्याला फळी चांगलं भेटणार आहे. ठीक, ॲक्च्युली आपल्याकडं जर बघितलं तर चांगली जी केळी असते ती जर बघितलं तुम्ही, आता लागणी जर तुम्ही आपल्याही भागात लोक ट्रायल नवीन चालू करायला लागलेत, जर साधारणपणे जर बघितलं तर 7-5ची लागण ही आयडियल आहे. मगाशी एका कोणतरी शेतकऱ्याने विचारलं होतं, आय थिंक कोणी विचारलं होतं, तुम्ही विचारलं होतं लागण किती पाहिजे. 7-5ची लागण अतिशय उत्कृष्ट लागण आहे. त्याला कारण काय आहे? 7-5चीच का लागण पाहिजे? 8-5ची का नको? किंवा 5-5ची का नको? बरोबर आहे. जेवढा त्याचा घेरा आहे, त्या झाडाचा जेवढा घेरा आहे, त्या झाडाला जेवढं पोषण व्हायसाठी जी जागा पाहिजे ती 7-5 आपल्याला भेटते. आता काही प्लॉटमध्ये जर बेड बघितलं तुम्ही, 1.5 आणि 2 फुटाचे बेड आहेत. आत्ता जो होता तो चांगला बेड होता. मगाशी आम्ही एक प्लॉट बघितला, तो पण चांगला बेड होता. ॲटलिस्ट तुम्हाला 4 फुटापर्यंत तरी ॲटलिस्ट ती जागा भेटलेली आहे. पण काय जागी जर बघितलं तर वरती एक 1.5 फूट आहे आणि तो खाली जो वरुंबा झाला आहे तो एक अर्धा फुटाचा इकडं आणि इकडं. मग तुम्ही सांगा की एवढ्या जर कमी जागेत त्या मुळ्यांची कक्षा कशी वाढणार आहे? आणि काय जर बेड बघितले तर 2-2 फुटाची उंचीचे बेड आहेत. बरोबर आहे का? मुळीची लांबी किती असते आपल्या? किती लांबी असते अंदाजे? मिनिमम सांगा, लय पुढचं आपल्याला ते सोडून देऊया विषय. मिनिमम किती मुळी चालते? 3 फूट ही मिनिमम मुळी चालते केळीची. 3 फूट मिनिमम मुळी चालते. मग 3 फूट ज्यावेळी समजा आपण इथं झाड आहे समजा, 3 फूट जर साईडला जात असतील आणि ज्यावेळी तुम्ही भरणी करता त्यावेळी भरणी ती मुळी सगळी तुटून जाते. मी ह्याच्यावरती बऱ्याच शेतकऱ्यांना प्रबोधन केलं, बऱ्याच शेतकऱ्यांचे ह्याच्यावरती व्हिडिओ पण बनवले, बऱ्याच शेतकऱ्यांनी ॲक्सेप्ट पण केलं की आमची मुळी तुटल्यानंतर मुळी चालू झालेली नाही आहे. आता भरणीला थोडंसं आपण कंट्रोलमध्ये आणणं गरजेचं आहे. तर आपण ह्याच्यावर पर्याय काय केला की आपण समजा की 7x5 दोऱ्या किंवा 6x5 दोऱ्या, तर ह्याला काय पर्याय करायचा? आता हे नांगरलेलं रान आहे, हे नांगरल तापवून ठेवलं आपण, तापवल्यानंतर रोटर मारणार परत तुम्ही, रोटर मारल्यानंतर परत बेड तयार करणार. बेड तयार करताना आपण थोडीशी एक बदल करायचा. आता ह्या प्लॉटसाठी जर पर्टिक्युलर जर केळी प्लॉट घेत असाल तर सगळ्यात पहिला आपल्याला त्याच्यामध्ये बॅक्टेरिया वापरावे लागणार आहेत. साधारणपणे सोडोमोनास आणि ट्रायकोडर्मा चांगल्या क्वालिटीचा 2 किलो आणायचा. 2 किलो आपण मातीत मिक्स करायचा आणि सगळ्या रानात पसरून द्यायचा. ठीक आहे. ज्यावेळी आपण केळी ज्यावेळी करतो त्यावेळी ही सगळ्यात पहिलं करायचं. का करायचं आहे? जे पण चांगल्या बॅक्टेरिया आपल्याला आहे ते डेव्हलप करायचे.
तर त्यासाठी आपण हे पहिल्यांदा करायचं आहे. ठीक आहे, रोटर मारून झालं की तुमच्या लाईनी तुम्ही गृहीत धरता की बाबा मला 6 फुटावर लागण करायचे, 7 फुटावर लागण करायची, ती इंडिव्हिज्युअल चॉईस राहिली. ठीक आहे, तर आपल्या सगळ्या कुट्ट्या मारून घेतल्या आपण, इकडची आणि तिकडची कुट्टी मारून घेतली. ठीक आहे, मग जो मधला अंतर आहे ती आपली झाडाची लाईन झाली. तिथून पुढे जो मधली जी लाईन आहे, आता 6 फुटाच्या मधली साधारण 3 फुटाच्या पण लाईन पकडूया. 3 फुटामध्ये साधारणपणे बैलाचा रेझर चालवायचा. बैलाचा रेझर चालवून 1 ते 1.5 फुटापर्यंत तुमची सरी तयार होते. 1 ते 1.5 फुटापर्यंत सरी झाली, त्या रेझरला मागे एखादी लाकडाची फळी जोडायची. लाकडाची फळी जोडली की तुमचा बेड तो एकसारखा झाला. जो माती वर पडेल ती माती लेवल होऊन जाईल. ठीक आहे, माती खालीही काही जाईल आणि वरही काही जाईल. ठीक आहे, तर हा तुमचा जर बेड आपण 1 फुटाचा अंदाजे धरूया की 1 फुटाचा तो खालचा जो ट्रेंच आहे म्हणजे जी पाट आहे तो आपला 1 फुटाचा बनला, तर वरची साधारण आपली जर ही बघितली तर 5 फुटाचा बेड हा आपला अंदाजे भेटतो आपल्याला. बरोबर आहे, 5 फुटाचा जर बेड भेटला आणि तो जर शेवटपर्यंत तुम्ही ठेवला तर कुठलीही मुळी तुमची मरणार नाही. आणि सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे कधीही केळी पडत नसते, केळी ही मोडते. बरोबर आहे का? केळी पडलेली कोणाची बुडातून केळी मोडते. कधी मोडते माहिती आहे का? ज्यावेळी विल्टिंग होतं, ज्यावेळी तुमच्या प्लॉटमध्ये जर असेल. आता विल्टिंग कसं ओळखायचं, आता तुम्ही थोडेसे जाणकार सगळे शेतकरी म्हणून विल्टिंगचा एक आता ह्या वर्षी प्रॉब्लेम जास्त झाला आहे. विल्टिंग एक तुम्हाला मी थोडक्यात समजावून सांगतो. ज्यावेळी तुमची पानं वर तोंड करून असतील आणि ती वर तोंड करून जर वाळायला चालू झाली, मी काय म्हणतो लक्ष द्या, जर पिवळी पानं तुमची वर तोंड करून जर वाळायला चालू झाली तर तो बुडातला विल्टिंगचा प्रॉब्लेम आहे. तर त्याला पहिल्यांदा रोको किंवा 22 आळवणी घालायची सगळ्यात पहिला. आणि हे लक्ष देऊन बघायला लागतं, कारण काय होतं की खालची पानं वाळलीत तशीच वरची पण पानं वाळतात. फक्त ती पानं ओळखायची कशी, तर जे खालची पानं वाळतात ती पानं वाळतात ही सूर्यप्रकाश न भेटल्यामुळे वाळतात. आणि वरची जी पानं आहे ती कधीही सूर्यप्रकाश त्याला भेटत असतो सूर्यप्रकाश. पण जर सूर्यप्रकाश भेटून सुद्धा जर वाळत असतील तर बुडातला विल्टिंग ह्या गृहीत धरायचं. एखादं झाड जर ओळखायचं असेल तर तुम्ही कधी पण हार्वेस्टिंग झालेलं एखादं झाड कुठे दिसतंय का बघा आणि त्याला 2 लाथा मारा, तिथे झाड बुडातून मोडून येणार. आणि जर बुड बघितला त्याचा साधारणपणे तवा जसा असतो तसा तवा त्याचा तयार होतो आणि सगळा काळपट झालेला असतो. ठीक आहे, तर हे विल्टिंग आहे. त्याला साधारणपणे हे विल्टिंग कधी जास्त होतं, ज्यावेळी पाऊसमान जास्त असतो किंवा एखाद्या शेतकऱ्याने जर ड्रिपर बुडात ठेवलेला असेल तर हा विल्टिंगचा प्रॉब्लेम सगळ्यात जास्त होतो. ठीक आहे, तर आता सध्याचा प्रॉब्लेम जो आहे तो थंडीचा प्रॉब्लेम आहे. आता थंडीत मागाशी बऱ्याच शेतकऱ्यांनी मॅग्नेशियम डिफिशियन्सी विचारली, पोटॅश डिफिशियन्सी तुम्हाला माहिती आहे कशी दिसते, फॉस्फरस डिफिशियन्सी माहिती आहे कशी दिसते. मग यात करायचं काय? ह्याच्यामध्ये आपली पहिला आहे ती मुळी थोडीशी अनॲक्टिव्ह होते. ठीक आहे, कारण की मी मग जसं म्हणलं की 50% मुळे कार्य थांबवते आणि त्यामुळे काळे पडायला चालू होतात. तर ह्या सिच्युएशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे की तुम्ही जेवढ्या मायक्रोरायझा, ह्युमिक किंवा मुळी डेव्हलपमेंट करायसाठी ज्या गोष्टी देऊ शकता त्या द्या. आता मुळी जर 50% अपटेक करत असेल तर मग दुसरा आपण बाबा की कव्हरअप कसं करायचं तर ते स्प्रेमधून कव्हर करायचं. स्प्रे जर समजा की तुम्ही जर रेग्युलरली एक 8-10 दिवसांनी ह्या कंडिशनमध्ये जर स्प्रे ठेवले तर झाडं व्यवस्थित राहतात. आता आपल्याकडे बरेचसे प्लॉट आहेत असे की ज्यांनी स्प्रेमध्ये कव्हर केलेले आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये मागाशी तुम्हाला मॅग्नेशियम डिफिशियन्सी दाखवली. जे पिवळे चट्टे पडतात, पिवळा पट्टा पूर्ण नाही, जे पिवळे चट्टे पडतात ते पिवळे चट्टे म्हणजे मॅग्नेशियम डिफिशियन्सी. पोटॅशियम डिफिशियन्सी जर असेल तर काळा जळून जाते सगळी. ठीक आहे, जर फॉस्फरस डिफिशियन्सी असेल तर पानाच्या बॅक साईडला तुम्हाला साधारणपणे तपकिरी कलरची छटा दिसते, ही फॉस्फरस डिफिशियन्सी आहे. तर वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या मेन NPKच्या डिफिशियन्सी आहेत. तशीच फेरची डिफिशियन्सी आहे, झिंकची डिफिशियन्सी आहे. जर शिरा तुमच्या हिरव्या राहायला आल्या आणि जर पान पिवळायला पडायला लागलं तर ती फेरे डिफिशियन्सी आहे. आणि जर उलटं झालं तर झिंक डिफिशियन्सी ओळखून घ्यायची. पिवळी शिरा पडली आणि पान हिरवं आहे तर आपण ते ओळखून घ्यायचं की बाबा हे झिंकची डिफिशियन्सी आहे. तर ह्या वेगवेगळ्या डिफिशियन्सी आहेत ते शेतकऱ्यांना ज्या त्यावेळेस तुम्ही ओळखून घेऊ शकता किंवा जर तुमच्या जे पण जवळचे दुकानदार असतील त्यांना आपण हे कव्हरअप करू शकतो. हां, आता जसं मी मागाशी म्हटलं की एक साधारणपणे सोमवारपासून टेम्परेचर परत एकदा वाढायला चालू होते तुमच्या इथलं पर्टिक्युलर नांदेड जर टेम्परेचर बघितलं तर साधारणपणे 14, 15, 16 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर जाणार आहे. कारण की आभाळ फिरायला चालू होईल आणि ते टेम्परेचर साधारणपणे 8च दिवस राहणार आहे. तर 8 दिवसात तुम्हाला काय करायचं आहे की ड्रीपमधून तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट आणि पोटॅश देऊ शकता. कारण की जे पहिला ब्लॉक झालं ते पहिला द्यावं लागणार आहे. ठीक आहे, पहिला काय ब्लॉक झालं तर पोटॅश आणि मॅग्नेशियम पहिला ब्लॉक होतो थंडीमुळे. तर तो परत आपल्याला द्यायचा जर असेल तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि 5 किलो 0050
0050 इंडियन पोटॅश देऊ नका. इस्रायल जे आपलं येतं 25 किलोची बॅग येते त्यातून द्या, 5 किलो ते द्या. त्यातून तुमची झाडं रिकवर व्हायला चालू होतील. त्याच्यानंतर तुम्हाला आपण हॉरिझॉन जो प्रोडक्ट आहे तोही तुम्ही वापरू शकता. जी झाडं खालीवर झालीत किंवा ज्यांची पोंगा अडकलेत, ज्यांचा एका जागी पानं जास्त निघायला लागलेत, त्यांनी हॉरिझॉनची हॉरिझॉनचा पोंगा भरू शकता. फक्त एक ध्यानात ठेवा, हॉरिझॉन पोंगा भरण्यासाठी 5 ml वापरा. त्याच्यासोबत 30-10 जे वापरता, आता जर आमच्या कंपनीचं वापरत असाल तर आमच्या कंपनीचं मॅट्रिक्स नावाने येतं, मॅट्रिक्स N30 म्हणून आपल्या कंपनीचं 30-10 येतं. त्याचं प्रमाण हे 3 ग्रॅम प्रति लिटर आहे. त्याच्यापेक्षा जास्त वापरू नका. त्याच्यापेक्षा जास्त वापरलं तर ह्या ज्या प्लॉटला स्कॉर्चिंग आलं आहे तसं स्कॉर्चिंग येतं. म्हणजे आता ते मला थोडंसं काय सांगितलं शेतकऱ्यांनी की ह्याला अगदी 10 ग्रॅमनं गेलं आहे, एवढं प्रमाण 30-10 देऊ नका. पण आमच्या कंपनीचं आम्ही 2 ते 3 ग्रॅम देतो. छोटी झाडं असतील तर 2 ग्रॅमने द्यायचं, मोठी झाडं असतील तर 3 ग्रॅमने द्यायचं. तुमचे पोंगे व्यवस्थित चालू होतात, पानं व्यवस्थित निघायला चालू होतात. आता 0050 आणि मॅग्नेशियम दिल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही फॉस्फरस आणि नायट्रोजन थोडा द्यायचा आहे. मग त्या तुम्ही 1261 वापरू शकता, 1340-13 वापरू शकता. आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना तुम्हाला ह्युमिक आणि मायक्रोजा खालनं द्यायचं आहे, तेवढं नक्की लक्षात ठेवा. त्यात तुमची झाडं बऱ्यापैकी कव्हर होते. त्यांनी फवारणी करा. कारण काय होतं की स्पोर तर बंद झालेले नाही आहेत, म्हणजे जे स्पोरवरचे असतात ते बंद झाले नाही, ते उघडेच आहेत ना. म्हणजे दिवसाच्या उन्हामध्ये ते चालूच असतात, थंडीमध्ये थोडेसे बंद होतात. पण ज्यावेळी ऊन पडायला आता 10 वाजल्यानंतर टेम्परेचर वाढायला चालू होतं, ते साधारणपणे 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत आपल्याला चांगला काळ भेटतो. ह्या पिरियडमध्ये जर फवारणी केली तर ते झाड ऑटोमॅटिकली ॲब्सॉर्ब हे करणारच आहे. त्याला काहीही दुसरे काय अडचण नाही आहे. तुम्ही शक्य तेवढं न्यूट्रिशन चांगल्या क्वालिटीचं द्या, कमी खर्चात द्या, अति खर्चात जाऊ नका. कारण की थंडीमध्ये तेवढं अपटेक हे करत नाही. आणि त्याचाच परिणाम सध्या जर दिसतो तो आपल्याला एका जागी पानं निघणं हा त्याचा प्रॉब्लेम दिसतोय सध्या, कारण की झाडाचा अपटेक नाही आहे. ठीक आहे. सर फॉस्फरस सोबत मॅग्नेशियम दिलं तर चालतं? मॅग्नेशियम सल्फेट आणि फॉस्फरस कधीही एकामेकासोबत द्यायचं नाही. उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तर 1261 सोबत मॅग्नेशियम कधी देऊ नका, 1340-13 सोबत कधीही मॅग्नेशियम देऊ नका, 52-34 सोबत कधीही मॅग्नेशियम देऊ नका, 060-20 सोबत कधीही मॅग्नेशियम देऊ नका. फॉस्फरसची आणि मॅग्नेशियम सल्फेटची रिॲक्शन होते, प्रेसिपिटेशन होतं. त्याला प्रेसिपिटेशन बोलतात इंग्लिशमध्ये. जर मराठी भाषेत गावंढळ भाषेत सांगायचं झालं तर खडे तयार होतात, झाड ते घेऊ शकत नाही. तसंच कॉम्बिनेशन कॅल्शियमचं आहे. कॅल्शियम आणि फॉस्फरस कधीही मिक्स करायचा नाही, तो फुटतो. ठीक आहे, त्याचं प्रेसिपिटेशन होतं. कॅल्शियम सोबत बोरॉन पण फुटते. कॅल्शियम नायट्रेट सोबत बोरॉन फुटतं. कॅल्शियम चिलेटेड कॅल्शियम जर असेल तर त्याच्यासोबत बोरॉन फुटत नाही. सल्फेट जर कॅल्शियम तुम्ही जर घेतलं तर त्याच्यासोबत बोरॉन फुटणार, 100% फुटणार. जर तुम्ही जर बघितलं, जर तुम्ही ड्रिपची कॉम्बी जर घेतली आणि त्यात जर बोरॉन गाठलं तर ते फुटतं, 100% फुटतं. त्यामुळे हे कॉम्बिनेशन कॅल्शियम चिलेटेड कॅल्शियम आणि बोरॉन द्या. तुम्ही EDTA मधला कॅल्शियम द्या, ऑक्साईड मधला कॅल्शियम द्या, तुम्ही देऊ शकता. त्यासोबत तुम्ही बोरॉन द्या, फुटत नाही, काही होत नाही, रिॲक्शन होत नाही. कारण की त्याला अमिनोची रिॲक्शन दिलेली असते. ज्यावेळी चिलेटेड म्हणजे काय आहे, EDTA म्हणजे काय आहे, इथिलीन ट्रायटेट्रा ॲसिटिक ॲसिड, ह्याची रिॲक्शन म्हणजे अमिनो ॲसिडची त्याला रिॲक्शन दिली. रिॲक्शन दिल्यामुळे ते कशासोबत पण कम्फर्टेबल आहे, म्हणजे ते कशासोबत पण मॅच करून घेतं, त्यामुळे ते चालतं. पण समजा ते सल्फेट बेसमधलं असेल तर चालत नाही. रोप साधारणपणे 5 पानं मिनिमम पाहिजेत आपल्याला, आणि त्याची उंची ही साधारणपणे 7 ते 8 इंचाची पाहिजे. 7 ते 8 इंच म्हणजे एवढं साधारण भरतं, एवढं रोप पाहिजेच आपल्याला. आणि कमीत कमी म्हणतो मी 5 पानं त्याला पाहिजेत. 3 इंचाचे 4 इंचाचे रोप. सल्फ्युरिक ॲसिड वर्षातून 2 वेळा सोडा, मुळ्यांची डेव्हलपमेंट चांगली होते. सल्फ्युरिक ॲसिड फॉस्फरिक ॲसिड काय करतं मला एकदा सांगा बरं शेतकऱ्यांनी. आपण सोडा म्हणतो, तुम्ही जसं म्हटलं खताचं बॉन्ड झालेलं आहे तसेच मातीचे पण बॉन्डिंग होतात, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय होते की ज्यावेळी तुम्ही ड्रिपर देतो, आपण ड्रिपरचे आपलं असतं, ड्रिपर एकदा आपण टाकलं की परत हलवायला जात नाही, बरोबर आहे. पाणी पडत राहतं. पाणी पडल्यानंतर कधी पण जमिनीत जर बघितलं तर डोळ्यानं न दिसणारी कॉलनी तयार होते. म्हणजे काय होतं, कॉलनी तयार होते याचा अर्थ काय होतं, ते पाण्याला खाली जायसाठी एक रस्ता तयार होतो. जर तुम्ही मुरमाड दगड जर बघितला तर मुरमाड दगडात असं लया दिसतात, बरोबर आहे. ते काय असतं की ते पाणी खाली जायला छिद्र बनलेले आहेत आणि त्या छिद्रातूनच ते पाणी खाली जातं. तर ते ब्रेक करायसाठी सल्फ्युरिक ॲसिड चांगलं काम करतं. मग अशाच कंडिशनमध्ये तुम्ही जसं म्हणला की फर्टिलायझरचं बॉन्ड ब्रेक करायचं काम करतं, तर ते नक्कीच सल्फ्युरिक ॲसिड करतं. आता ह्याच्यामध्ये फॉस्फरिक ॲसिड काय काम करतं, तर फॉस्फरिक ॲसिडचा मेन 2 रोल आहेत. आणि ते 2 रोल एकटा येत नाहीत बरं का. त्यासोबत त्याला काहीतरी लागतं, त्यावेळी ते फॉस्फरिक ॲसिड काम करतं. फॉस्फरिक ॲसिड मेन काम करतं ती मुळांची डेव्हलपमेंट काम करतं.
फॉस्फरिक ॲसिड मेन काय काम करतं तर मुळ्यांची डेव्हलपमेंटचं काम करतं आणि दुसरं काम करतं तर अन्न प्रक्रिया फास्ट करण्याचं आणि अन्न प्रक्रियेत मदत करण्याचं फॉस्फरिक ॲसिड काम करतं. तसंच कॅल्शियम आणि बोरॉन 2 काम करतं ध्यानात ठेवा. कॅल्शियम हे तुमचं मुळ्यांची जी पण टीप असते म्हणजे की शेंडा जो असतो त्याला जर मुळी जर बघितली तुम्ही तर साधारणपणे अशी मुळी असते आपली ध्यानात ठेवा कधी पण म्हणजे ती दिसत नाही डोळ्याने. मुळी ही असते आणि ह्याच्या पुढे एक टोपण टाईप एक असतं. ठीक आहे, हे स्ट्रॉंग बनवायचं काम कॅल्शियम करतं. आणि त्याचसोबत जो बोरॉन जो तुम्ही देताय तो बोरॉन काय काम करतो तर तुमची केळी हे फायब्रस क्रॉप आहे. फायब्रस म्हणजे काय तंतुमय पीक आहे. तंतू असतात ना सगळे. कधी बाबा आपण बघितलंय बाबा असं त्याला झाडासारखं नसतं ते तंतू असतात ते सगळे तंतू आहेत ते. तर तंतू मजबूत करायचं काम आपलं बोरॉन करतं. म्हणून आपण कॅल्शियम आणि बोरॉन जास्त देतो. कॅल्शियम सगळ्यात जास्त केळीला लागतो. अतिशय कॅल्शियम रिच ही पीक आहे आणि कॅल्शियम डिफिशियन्सी पण पीक केळीच आहे. त्यामुळे त्याला कॅल्शियमही जास्त लागतं आणि त्याची कमतरता पण कॅल्शियमची जास्त होते. ठीक आहे, अजून एक कॅल्शियम काय काम करतं तर कॅल्शियम तुमचं पेशी विभाजनाचं काम करतं. ज्यांनी भरपूर कॅल्शियम पहिल्यापासून दिलेलं आहे, कॅल्शियम बोरॉन भरपूर दिलेलं आहे, त्यांचा माल पण बघा मजबूत होतो आणि मोठा होतो. का होतो तर कॅल्शियम हे पेशी विभाजनाचं काम करतं बरं का. कॅल्शियम हे पेशी विभाजनाचं सुद्धा काम करतं. झिंक पेशी विभाजनाचंच काम करतं. त्यामुळे आपण झिंक देतो. तर झिंकचा अजून एक रोल आहे तो पण मी तुम्हाला सांगतो. आता बऱ्याच गोष्टी मी थोडंसं बाहेर चाललो आहे. तुम्हाला अजून प्रश्न आले ते विचारा पण मी तुम्हाला थोडेसे सांगतो. तर काय करतं की तुमचे ज्यावेळी केळी तयार होते ज्यावेळी घड तयार होतो तो फुगवण्याचं काम हे कॅल्शियम करत असतं आणि झिंक करत असतं. तर झिंक आणि कॅल्शियम हे आपण अल्टरनेटिव्ह देणं गरजेचं आहे. साधारणपणे महिन्यातून एकदा तरी झिंक वापरा. झिंकचा अजून एक तुम्हाला रोल सांगतो मी. नेहमी एक उदाहरण देतो. कोरोना पिरियडमध्ये आपल्याला लाल गोळ्या दिल्या आहेत. ज्यांना कोरोना झाला असेल त्यांना ती एक लाल गोळी म्हणजे साधारणपणे रक्ताच्या कलरची गोळी दिली होती. तर ती गोळी झिंकची होती. झिंक काय काम करतं तर झाडाची इम्युनिटी वाढवायचं काम करतं. झाडाची इम्युनिटी वाढवतो म्हणजे काय प्रतिकार जी पण आपलं प्रतिकार क्षमता जी वाढवतं ते झाडाचं झिंक काम करत असतं. ठीक आहे, तर ते आपण आधीमध्ये देणं गरजेचं आहे. फॉस्फरिक ॲसिड तुम्ही वर्षातून 1-2 वेळा वापरलं चालतं पण 2 किलोच वापरायचं. त्यापेक्षा आधी जास्त वापरायचं नाही. 5-5 लिटरचे कॅरन सोडायला चालू केले लोकांनी. सोडू नका. तुम्ही हे बघा कसं असतं माहिती आहे का फॉस्फरिक ॲसिडचं तुम्हाला प्युरिटी पर्सेंटेज जेवढं चांगलं तेवढं तुम्हाला रिझल्ट चांगले देणार आहेत. म्हणून ती गोष्ट तुम्ही सारखी द्यायची हे पण चुकीचं आहे. फॉस्फरिक ॲसिड तुम्ही आता मला सांगा तुम्ही 1261 मधून फॉस्फरस देताय, 52-34 मधून फॉस्फरस देताय, 1340 मधून फॉस्फरस देताय, 0-27 मधून फॉस्फरस देताय, 42-47 मधला देता, 48-47 मधला एवढा फॉस्फरस झाला. परत तुम्ही फॉस्फरिक ॲसिड जर सोडत असाल तर ते कुठंतरी चुकतंय. मग त्याला तुम्ही काय पर्याय करू शकता PSB फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया हे तुम्ही वापरा. फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आपण किती जण वापरतो फार कमी जण वापरतो. काय असतं माहिती आहे का कुठलंही खत आज तुम्ही समजा की मी 1261 दिलंय. मी 1261 किती बाबा एकराला 5 किलो सोडले. आज 5 किलो 1261 झाड घेणार आहे का तुमचं? बरं झाड कसं घेतं 1261? आपल्याला एकच माहिती की मुळ्याद्वारे घेतं. मुळ्याद्वारे कसं घेतं पण झाड कधीही कुठलाही मी काय म्हणतो बघा झाड कधीही कुठलाही तुम्ही दिलेलं खत डायरेक्ट घेत नाही. मुळ्याद्वारे घेत नाही आणि खोडावरद्वारे घेत नाही. ते काय करतं जमिनीत त्या तुमच्या बॅक्टेरिया ज्या असतात ज्या चांगल्या बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरिया काय करतात की तुम्ही 1261 दिलं. आता PSB आणि KSB काय आपण ह्या लॅबमध्ये तयार केलं आहे का हो? नाही. हे जमिनीतनं काढलं आहे आपण. त्याला फक्त आपण मल्टिप्लाय करायला लागलो आहे म्हणजे गुणाकार त्याचा चालू आहे आपला फक्त आत्ता. ते जमिनीतून काढायचं त्याला कार्बोहायड्रेट द्यायचं. कार्बोहायड्रेट दिलं की त्याची संख्या वाढते. ती संख्या वाढली की बाटलीत भरायचं तुम्हाला विकायला मोकळं झालं. ठीक आहे, मग हे बॅक्टेरिया ऑलरेडी आपल्या जमिनीत आहेत का तर आहेत फक्त त्यांचं प्रमाण कमी झालं आहे. मग ह्यावेळी काय होतं की 1261 मधला समजा की आझोस्पिरिलम किंवा ॲझोटोबॅक्टर हा त्याचा नत्राचा आपण कन्वर्ट करायसाठी बॅक्टेरिया लागतात. ॲझोस्पिरिलम किंवा ॲझोटोबॅक्टर लागतात. तर हे बॅक्टेरिया काय करतात ते बॅक्टेरिया ते अन्न घटक जे पण आहेत आता उदाहरण घेतलं नत्र आपण 1261 मधलं 12% नत्र घेतलं तर नत्र ते कन्वर्ट करतं. कसं कन्वर्ट करतं ते खातं आणि त्याच्यावरती प्लस आणि मायनस असे 2 भार तयार होतात बरं का. ह्याच्यावरती प्लस आणि मायनस असे 2 भार तयार होतात. तेच भार आपल्या मुळीवरती पण असतात. कॅटायन आणि आयन धन आणि ऋण हे भार असतात. ते ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी ते झाड ते घेतं. त्यामुळेच खत दिल्यापासून 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी रिॲक्शन चालू होते आणि झाडावरती दिसायला चालू होतं. म्हणजे आज 1261 दिलं तर झाड जर लगेच घेत असेल तर लगेच वर रिॲक्शन दाखवली पाहिजे ना. ते होत नसतं. ह्या बॅक्टेरिया ज्याची जमीन चांगली
ज्याची जमीन चांगली, जो शेणखत व्यवस्थित घालतोय, जो पाला पाचोळा व्यवस्थित जो टिकवतो. आता ऊसाचा पाला जाळू नका म्हणतात, मी तर म्हणतो की केळी आहे तिथंच गाडा, बाहेर काढून टाकू नका, शेणखत जमिनीत घाला. ह्या गोष्टी काय आहेत, ह्या बॅक्टेरिया वाढवतात. सेंद्रिय कर्ब जेवढा चांगला तेवढे बॅक्टेरिया चांगले, तेवढं तुमचं उत्पादन चांगलं. जेवढं तुमचं ह्या गोष्टी घटत जाणार आहे त्या तसं तसं पुढची पिढी अडचणीत यायला चालू होणार आहे. बरं सर, हे आपण झाडं कंद जे सडवायला म्हणजे जमिनीत गाडायला बुरशी जास्त प्रमाणात हे व्हायची. मी मगाशी म्हटलं का त्या प्लॉटला ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास द्या, ते त्याचं कारण आहे. ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास मी तुम्हाला त्यासाठी सांगितलं होतं की तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर तेच आहे की ट्रायकोडर्मा ज्यावेळी सुडोमोनास तुम्ही देता, त्या बॅक्टेरिया अशा आहेत की तो जो पण तुमचा फंगस डेव्हलप होणार आहे त्या फंगस खातात. त्या रान तयार करायच्या आधीच आपण त्यासाठी ते टाकायचं, जेणेकरून बाबा पुढच्या पिकाला त्याचा त्रास होऊ नये. ज्यावेळी बघा, ज्या चांगल्या क्वालिटीच्या बॅक्टेरिया असतात त्या मरत नाहीत, त्याला थोडाफार जरी ओलावा झाला ते जगतात आणि चांगल्या पद्धतीने जगतात. आता ह्यात अजूनही काय करायचं आहे, आता मी पर्टिक्युलरली जे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो त्या मार्गदर्शनामध्ये मी साधारणपणे पहिल्या 15 ते 20 दिवसात एक ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनाची आळवणी घालायला लावतो. तर तुम्ही जर बघितलं तरी आम्ही पहिल्या 20 दिवसातच त्यांना पहिल्यांदा ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास द्यायला लावतो. कारण काय होतं की त्या शेतकऱ्यांना आधी पीक काय घेतले, त्या शेतकऱ्याच्या आधीचं आपल्याला रेकॉर्ड काहीही माहीत नसतं. त्यामुळे आपण कायम डिफेन्समध्ये राहणं गरजेचं राहतं आणि फार खर्च होत नाही त्या गोष्टीसाठी. त्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या करत राहणं गरजेचंच आहे. अजून एक काम आपल्याला बदल करायचा आहे की एक सगळ्यांनी एक इथून पुढे एक ध्यानात ठेवा की बेसल डोसचं थोडंसं प्रमाण बदला. बेसल डोस आपला 4 वेळा चालला आहे आत्ता, आणि प्रत्येक बेसल डोसमध्ये युरिया आणि 0050 प्रत्येक डोसमध्ये जे चाललं आहे MOP चाललं आहे ते थोडं बदला. झाडाची डेव्हलपमेंटच्या हिशोबाने खतं चालणं गरजेचं आहे. तुम्ही येण झाली तरी पण युरिया देताय, तुम्ही झाड लावलं तरी युरिया देताय, तुम्हाला करपा आला तरी युरिया देताय. ज्यावेळी नत्राचं प्रमाण जास्त होतं त्यावेळी करपा हा वाढतच जाणार आहे. ज्यावेळी नत्राचं प्रमाण जास्त होतं त्यावेळी करपा हा वाढतो, 100% वाढतो. ज्या प्लॉटवर करपा आला त्यांना अजिबात नत्र देऊ नका, कारण की 100% त्याच्या वाढणार करपा. तुम्ही किती औषधं मारा, नेटिव्ह सारखं औषध मारून जर करपा कंट्रोल होत नसेल तर मग काय उपयोग नाही आपला. ठीक आहे, त्यावेळी हॉरिझॉन वापरा. हॉरिझॉन तुम्ही किती टेम्परेचर वरती जाऊ दे, 50 डिग्री सेल्सिअस जाऊ दे, तुम्ही हॉरिझॉन वापरा, काय अडचण येत नाही. कारण का त्यावेळी मुळ्यांची डेव्हलपमेंट चालू असते, झाडाचं काम बंद असतं, वरच्या पानांचं. ज्यावेळी टेम्परेचर जास्त होतं त्यावेळी सगळे स्पोर्स आपले जे वरची छिद्र असतात पाण्यावरची ती सगळी बंद होतात. का तर पान उन्हाळ्यामध्ये कधी पण येणार ठेवा, जो चांगला माणूस जो अभ्यासू माणूस आहे तो काय सांगतो की साधारणपणे उन्हाळ्यात जर विचार केला तर 9 नंतर औषध मारू नका, 4च्या नंतर औषध मारा, 9च्या आधी औषध मारा. का म्हणत असतो, कारण की ज्यावेळी पान हे असं आहे की पानाला बारीक बारीक होलं असतात जे आपल्या डोळ्यात दिसत नाहीत, सूक्ष्म आपल्या दुर्बिणीद्वारे दिसू शकतात. बारक्या दुर्बिणीद्वारे आपण बघू शकतो की बाबा त्याच्यावर होलं बारीक बारीक आहेत. तर ती होलं काय काम करतात, तर पहिली गोष्ट ऑक्सिजन घेणे, कार्बन डायऑक्साईड सोडणे, हे सगळ्यांना आपण म्हणजे शिकलेलं आहे, आपल्याला माहीत आहे. दुसरे एक काम करतात की उन्हाळ्याच्या दिवसात इव्हॅपोरेशन होतं, पानाद्वारे वाफ होत असते पाण्याची, जे पानामध्ये पाणी आहे त्याची वाफ होते, ते होऊ नये म्हणून पानं सगळी होलं बंद करतं. म्हणून सायन्स काय सांगतं तर 10च्या नंतर औषध मारू नका आणि 4च्या आत मारू नका औषध. का मारू नका, कारण ते होलं बंद झालेत. तुम्ही जे पण औषध देणार आहे त्या औषध होलामध्ये जर गेलं नाही तर त्याचा काहीही उपयोग नाही. वर नुसतं मलम लावून काही होत नाही, मग त्याला कॉन्टॅक्ट तुम्ही वापरा. कॉन्टॅक्टमधलं म्हणजे की M25 वापरा, Z78 वापरा, ह्या गोष्टी तुम्ही वापरू शकता. पण जर तुम्हाला सिस्टेमिक औषध वापरायचं असेल तर सूर्यप्रकाश चांगला पाहिजे आणि टेम्परेचर कमी पाहिजे. मग ते कधी असतं तर 10च्या आत, 7च्या नंतर, संध्याकाळी 4च्या नंतर, 6च्या आत, बरोबर आहे. मग त्यामुळे शक्यतो औषध दुपारी मारू नका. आणि मी इथं आल्यापासून एक गोष्ट बघतोय, सगळे शेतकरी दुपारीच औषध मारतात. फार चुकीचं आहे बरं का ते. 100% सगळ्या पिकांना लागू होते, 100% म्हणतोय बरं का मी. पण त्यांचा एक पूर्ण सीझन गॅप आहे त्यांचा. रानाची विश्रांती जी आहे, रानाला विश्रांती चांगली भेटलेली आहे, तिथं त्यांची डेव्हलपमेंट चांगली होणार. आता माझ्याकडे शेतकरी असे काय काय आहे, तुम्हाला उदाहरण पाहिजे तर मी आताही फोन लावतो, मागणं केळी मोडत आणली आणि रोपं लगेच रोपात रानात आणून ठेवली, असे पण काय काय माझ्याकडे शेतकरी आहेत. ती जर रोपं बघितली, 3 महिने रोपं बघितली तर गुडघ्याला जर अजून वाढ होतच नाही. आमच्याकडे असं घेऊन सुद्धा सर ॲव्हरेज मध्ये प्रमाण घटायचं. काय असतं माहिती आहे का तुम्हाला, मी मागा जसं म्हणलं की कॅल्शियम केळीला सगळ्यात जास्त काय लागतं, नत्र, पोटॅश आणि कॅल्शियम लागतं, सगळ्यात जास्त लागतं. फॉस्फरस हा त्या गतीनुसार लागतो, पण नत्र आणि पोटॅश हे सगळ्यात जास्त लागतं. ठीक आहे,
तर काय होतं की ज्यावेळी ही अन्नद्रव्ये जास्त उचलली जाणार आहेत त्यावेळेस पुढच्या वेळेस जी अन्नद्रव्य जर पूर्तता नाही झाली तर त्याची वाढ ही खुटणार आहे, स्वाभाविक आहे. मग समजा की तुम्ही हरभऱ्यासारखं जर पीक केलं तर हरभरा काय करतं, नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतं. त्याच्यावर रायझोबियम असतात, म्हणजे बारक्या बारक्या ज्या गाठी असतात त्याला पण रायझोबियम म्हणतो आमच्या भाषेत. तर ते रायझोबियम काय करतात की नत्र फिक्सेशनचं काम करतात. नत्र आपला झाला. पोटॅश जमिनीमध्ये भरपूर आहे. आपल्या जमिनीमध्ये तुम्ही जर सगळ्यांनी आपापल्या जमिनी जर रिपोर्ट जर काढला, प्रत्येका जमिनीमध्ये पोटॅश जास्त आहे, मग ती भर कशाने करू शकता? KSBनं भर करू शकता तुम्ही. KSB जर पहिल्यापासून तुम्ही जर 15-20 किंवा जरी महिन्याला 2 महिन्याला एकदा जरी दिला तर ती भर निघणार आहे. मग ह्या गोष्टी वापरणं गरजेचं आहे. आता काय होतं की ह्या सिच्युएशनला जरी असं केलं तर ह्यात भर कशी काढायची आपण, तर त्याला ॲझोटोबॅक्टर वेळोवेळी द्यायचा. मगाशी आपण तयारी सुरुवातीने कशाने केली ह्या प्लॉटची? बॅक्टेरियानं सुरुवात केली. मग आपल्या एक डोक्यात ठेवायचं की ह्याला जी कमी आहे ती जमिनीत असून पण घेऊ शकत नाही, म्हणजे आपण त्याला स्पून फिडिंग करायला लागणार आहे. स्पून फिडिंग करायचं म्हणजे काय करायचं आहे, ते जे बॅक्टेरिया द्या ती उचलून तिथंपर्यंत ने बाबा एवढं माझं एवढं, की कुठली माती घ्या, मातीमध्ये आपण स्लरी टाकतो बरोबर आहे, कुठली घ्या म्हणतात तो? वडाखालची घ्या म्हणतात. झाडाखाली नाही, वडाखालची म्हणतात. वडाच्या झाडाखालची घ्या का म्हणतात तो? कारण तणनाशक नसते, वारुळानं ती म्हणजे माती हे राहते. बरोबर आहे. आता काय होतं, मग जसं मी म्हणलं की KSB PSB आपण लॅबमध्ये तयार केलेला नाही, तो जमिनीतून घेतलाय. तसंच वडाच्या झाडाखालची जी जमीन असते ती जमीन का चांगली राहिलेली असते, तिथं आपण पहिली गोष्ट जात नाही. दुसरी गोष्ट, त्याच्यावरची जी पानं पडले आहेत, पाखरं बसलेली आहेत, शेणमूत्र जे पडलं आहे सगळं तिथं कुजलं आहे. त्यामुळे बॅक्टेरियल डेव्हलपमेंट सगळी चांगली असते. ते बॅक्टेरिया उचलायचे. आपण काय केलं, जी लॅबमध्ये गोष्ट होणार आहे ते आपण घरात तयार केली. ती माती घेतली वंजळवर, त्यात टाकली, त्याला पोषक वातावरण भेटलं. पोषक वातावरण भेटलं की त्याच्यात फर्मेंटेशन होऊन, फर्मेंटेशन झाल्यानंतर मग त्याची बॅक्टेरिया डेव्हलपमेंट चांगली होते. बॅक्टेरियल डेव्हलपमेंट झाल्यानंतर ती तुम्ही देऊ शकता. पण एक ध्यानात ठेवा, थंडीच्या काळात बॅक्टेरियल डेव्हलपमेंट होत नाही, पोषक वातावरण नसतं. जेवढं त्याला मॉडरेट टेम्परेचर, म्हणजे की आपल्याला उकडायला लागलं, आपल्याला ज्यावेळी उकडायला चालू होतं, साध्या भाषेत सांगतो तुम्हाला, जेव्हा आपल्याला उकडायला लागतं हे टेम्परेचर बॅक्टेरियासाठी 1 नंबर, सगळ्यात 1 नंबर. जेवढं आपल्याला उकडायला टेम्परेचर जेवढं चांगलं तेवढं ते बॅक्टेरियाला पण चांगलं. ठीक आहे. थंडीच्या टेम्परेचरमध्ये बॅक्टेरिया डेव्हलप होत नाहीत. झेंडूचा फायदा निमॅटोड्सचा नक्कीच होतो. झेंडू, पपई, शेवगा हे सगळी पिकं निमॅटोडसाठी येतात. आता ज्या तुमच्या भागामध्ये निमॅटोड कमी आहे, ज्या भागात डाळिंब जास्त आहे तिथे निमॅटोडचा प्रॉब्लेम जास्त आहे. आता तो निमॅटोडचा प्रॉब्लेम केळीवर दिसायला लागला आहे अलीकडच्या काळात, द्राक्षावरही दिसायला लागला आहे, सगळ्यात लिंबूवर्गीय पिकामध्येही निमॅटोडचा प्रॉब्लेम दिसायला लागला आहे, संत्रीमध्ये पण दिसायला लागला आहे, बऱ्याच पिकावरती. तर अशा जागी काय करा की तुम्हाला अल्ट्रेशन पाहिजे असेल तर मग जिथं निमॅटोड दिसतोय तिथं झेंडू लावा, एक पीक घ्या. नसेल होत तर केळी लावा, केळीच्या मध्ये 2-2 रोपं लावून द्या, तुमचा निमॅटोड कंट्रोलमध्ये राहील. ठीक आहे. कोंबडी खातात कसा विषय असतो, कोंबडी खातात जास्त नत्र असतं, त्याच्यात हीट असते म्हणून तो फायदा वेगळा राहतो. शेणखतात आपण टाकून देत नाही. शेणखत चांगलं जर तयार करायचं असेल तर EM1 म्हणून एक कल्चर भेटतं. बऱ्याच शेतकऱ्यांनी वापरलं असेल, नसेल वापरेल, थोडीशी कल्पना घ्या ह्या बाबतीत. किंवा तर जे शेतकरी ऑनलाईन वगैरे शॉपिंग करत असतील त्यांनी जर ॲमेझॉनवरती EM1 कल्चर म्हणून टाकलं तर 1 लिटरची बाटली साधारणपणे 450 ते 750 रुपयाला भेटते. तुमचा 2-4 ट्रॉलीचा एकदम डेपो असेल तर काय करायचं, ते EM1 कल्चर म्हणून घ्यायचं. ते कल्चर तुमच्या साधारणपणे 100 लिटर पाण्यात टाकायचं आणि ते पाणी पार मारायची आपल्या शेणखतावरती आणि त्यात ते वतायचं. ते वतलं की ते साधारणपणे महिन्यात ते 1.5 महिन्यात एवढं भारी कुजतं आणि कच्चं शेणखत घालून नागा होमणीचा प्रादुर्भाव वाढायला लागलेला आहे. कुजवायसाठी नाही, बॅक्टेरिया तुम्ही बॅक्टेरिया शेणखतात वापरण्यापेक्षा तुम्ही जर डायरेक्ट इकडे जमीन वापरायचं उलटा चांगला रिझल्ट देईल तुम्हाला. कारण की काय असं तुम्हाला एक सांगतो, आता एक नाही तुम्हाला एक ह्याचं अजून एक उदाहरण म्हणून देतो. आता बऱ्याचदा आपण वाचतो की बाबा गावठी गट्ट्यावरची दारू पिऊन लोकांची विषबाधा झाली. आता दारूचं मला काही घेणं देणं नाही आहे, कोणाला टिप्पणी आपल्याला द्यायची नाही, पण चांगली गोष्ट तुम्हाला मी सांगतो. दारू ही फर्मंटेड गोष्ट आहे, सगळ्यांना मान्य आहे. फर्मंटेड गोष्ट आहे नाही, म्हणजे कुजवून बनवलेलं आहे ना. ते कुजवणं म्हणजे काय फर्मेंटेशन आहे. आपले बॅक्टेरिया पण कुजवलेलेच असतात. कुजवल्यानंतर जे तयार होते ते बॅक्टेरिया आपले. तर विषय काय होतो की ज्यावेळी तुम्ही चांगले बॅक्टेरिया अननोन मीडियावरती टाकता. अननोन मीडिया म्हणजे कोणता आहे, आपलं शेणखत अननोन मीडिया आहे.
गुळ हा अननोन मीडिया आहे. गुळामध्ये बऱ्याचदा आपण बॅक्टेरिया मिक्स करतो आणि मग टाकतो. ह्या अननोन मीडिया आहेत, बरोबर आहे. तर ह्या अननोन मीडियामध्ये जर दुसरे वाईट बॅक्टेरिया जर असतील तर ते चांगल्या बॅक्टेरियाला खाऊन टाकतात. हेच दारूमध्ये होतं की ज्या बॅक्टेरिया तयार करायचे आहेत ते बॅक्टेरिया फर्मेंटेशनमध्ये त्या बॅक्टेरिया तयार होऊन दुसऱ्याच बॅक्टेरिया तयार होतात आणि त्या बॅक्टेरिया तयार झाल्यामुळे दारूच्या विषात रूपांतर होतं आणि विषबाधा होतं.